ओके, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या फोर्थ लेक्चरला बेसिक लेक्चर्स ऑफ केमिस्ट्री. आपण क्लास 11 ची सिरीज राईट. ओके फाईन. मला माहिती आहे थोडंसं गॅप पडते लेक्चर्स मध्ये जास्त, माझे थोडे दुसरे इश्यूज असल्यामुळे, इश्यूज म्हणजे दुसरे काम असल्यामुळे मला कंटिन्युअसली लेक्चर घेता येत नव्हते. पण ठीक आहे, आपण यापुढे कंटिन्युअसली लेक्चर घ्यायचे आहे. ऍटलीस्ट वीक मध्ये 4 to 5 लेक्चर्स आपण अपलोड करू, हे बघूया. 4 नाही 3 तर करूया सगळं. ठीक आहे, सगळ्या राहू दे. सो वी आर गोइंग बॅक टू द पॉइंट. व्हॉट वॉज द पॉइंट वी वर डिस्कसिंग? व्हॉट इज मॅटर? आपण मॅटर म्हणजे काय डिस्कस केलं, त्याचं क्लासिफिकेशन आपण बघत होतो. ठीक आहे. सो मॅटर डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन कसा क्लासिफाय केलेला आहे? मॅटर डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन मेनली 2 टाइप्स मध्ये क्लासिफाय केलेला असतो. एक असतो प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स. मग लास्ट जे थोडे लेक्चर्स होते, 3 लेक्चर्स मध्ये आपण प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय डिस्कस केलं. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय डिस्कस केलं. त्यानंतर ना व्हॉट आर एलिमेंट्स अँड व्हॉट आर कंपाऊंड्स. सो द पॉइंट्स वी हॅव कव्हर्ड. आपण लास्ट 3 लेक्चर्स मध्ये कोणते कोणते पॉइंट कव्हर केलेले आहेत? तर आपण लास्ट 3 लेक्चर मध्ये प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय, एलिमेंट्स म्हणजे काय आणि कंपाऊंड्स म्हणजे काय हे क्लासिफाय केलेलं आहे. ओके, आता आपण काय करायचं आहे, तर वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट पॉइंट, मिक्सचर्स. नेक्स्ट आपण काय डिस्कस करायचं आहे? व्हॉट आर मिक्सचर्स. आता मिक्सचर्स म्हणजे काय, किंवा एकदा परत एकदा सांगते. मॅटर असा मॅटर जो मोर दॅन एक टाइप ऑफ सबस्टन्सचा बनलेला असतो. एकापेक्षा जास्त सबस्टन्स त्यामध्ये मिक्स झालेले असतात, त्यापासून काय बनतो, तर ते जे बनतं त्याला आपण मिक्सचर म्हणतो. आता या मिक्सचरला परत आपण 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. कोणते 2 असतात? तर एक असते होमोजेनियस मिक्सचर आणि दुसरा असतो हेटेरोजेनियस मिक्सचर. काय सांगितलं लक्षात येते का बघा? मी म्हटलं तुम्हाला की जे मिक्सचर्स आहेत त्या मिक्सचर्सला परत आपण 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो. एक होमोजेनियस मिक्सचर्स असतात आणि एक काय असतात, तर हेटेरोजेनियस काय असतात, तर मिक्सचर्स असतात. ठीक आहे, फाईन. नाउ वी विल गो विथ द मिक्सचर. बरं, हे चार्ट दाखवण्याचा रिझन हा होता की हा खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे की मॅटरला मेनली 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो आपण. कोण आहेत, तर प्युअर सबस्टन्सेस आणि काय, तर मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेसला परत 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. आणि मिक्सचर्सला परत 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो, होमोजेनियस मिक्सचर्स आणि काय असतात, तर हेटेरोजेनियस मिक्सचर्स. नाउ व्हॉट आर मिक्सचर्स? मिक्सचर्स म्हणजे काय, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त वस्तू एक दुसऱ्यामध्ये मिक्स केले जातात, फक्त मिक्स होतात, रिॲक्ट होत नाहीत. काय होत नाही? रिॲक्ट होत नाही. फॉर एक्झाम्पल पाणी आहे, पाणीमध्ये मी साखर ऍड केलं आणि त्याला डिझॉल्व्ह केलं, म्हणजे विरघळली साखर पाण्यामध्ये, त्याला आपण मिक्सचर म्हणणार. कारण साखर पाण्याबरोबर रिॲक्ट होत नाही. साखर म्हणजे सुक्रोज. सुक्रोज डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. साखर वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाही. ठीक आहे. सँड इन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये सँड ऍड केलेली आहे, स्टर केला, नो डाऊट ती मिक्स झाली, पण ते रिॲक्ट झालेलं नाही. समजते मी काय सांगते? कोणतेही 2 प्युअर सबस्टन्सेस घ्या किंवा 2 इम्प्युअर सबस्टन्सेस जरी घेतले, कोणतेही 2 प्युअर सबस्टन्सेस जेव्हा फक्त मिक्स होतात एक दुसऱ्याबरोबर आणि रिॲक्ट होत नाहीत केमिकली, त्याला आपण काय म्हणतो, तर मिक्सचर्स. आता मी काय सांगितलं तुम्हाला की मिक्सचर्स म्हणजे फक्त मिक्सिंग होत आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स एक दुसऱ्यामध्ये मिक्स होऊ शकतात. एक दुसऱ्यामध्ये मिक्स झाले, रिॲक्ट झाले नाही, म्हणजे त्याचं केमिकल कंपोजिशन चेंज होणार नाही. म्हणजे मिक्सचर मध्ये जे काही सबस्टन्सेस आहेत त्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील, इनहिबिटोरी प्रॉपर्टीज, त्या प्रॉपर्टीज चेंज होत नाही. A substance is present in a mixtures retain their property. कंपाऊंडच्या केस मध्ये असं नव्हतं. कंपाऊंडच्या केस मध्ये काय होतं की जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स रिॲक्ट झाले, म्हणजे केमिकली त्यामध्ये बॉन्ड फॉर्म झाला, जुना बॉन्ड ब्रेक झाला, नवीन बॉन्ड फॉर्म झाला, या सगळ्या गोष्टी झाल्या आणि नवीन कंपाऊंड फॉर्म झाला. मग नवीन कंपाऊंड जो फॉर्म झाला त्याच्या प्रॉपर्टीज आणि ज्या एलिमेंट्स पासून तो कंपाऊंड बनलेला त्याच्या प्रॉपर्टीज टोटली डिफरंट होत्या. पण या केस मध्ये असं होत नाही. मिक्सचर्स कोणापासून पण बनले, ते ज्यापासून बनलेले आहेत, ज्या सबस्टन्सेस पासून बनलेले आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीज चेंज होत नाही. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जर मी तुम्हाला मिक्सचर बद्दल दिला, तर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण मिक्सचर वापरतो म्हणजे कुठं सांगा, लेमन सरबत, लिंबू पाणी. काय बनवतो आपण? लेमन सरबत. आता लेमन सरबत मध्ये मी काय काय यूज करणार आहे? सगळ्यात पहिला तर मी वॉटर यूज करणार आहे.
वॉटर घेणार, वॉटर मध्ये शुगर ऍड करणार, मग लेमन ज्यूस ऍड करणार, काय ऍड करणार, लेमन ज्यूस ऍड करणार, आणि लेमन ज्यूस ऍड केल्यानंतर ना आणि काय ऍड करणार आहे तर सॉल्ट ऍड करणार. सो when two or more substances mix with each other it forms a mixture. So they have mixed. आणि मी ह्याचा मिक्सचरचा जे काही सबस्टन्सेस आहेत, जेव्हा मिक्सचर फॉर्म करताना जे काही सबस्टन्सेस आहेत त्याचा प्रपोर्शन व्हॅरी करू शकते. त्याचं प्रपोर्शन व्हॅरी करू शकते म्हणजे कमी जास्त करू शकते. मी पाणी वाढवू शकते, कमी करू शकते. मी शुगर वाढवू शकते, कमी तर करू शकत नाही पण वाढवू शकते. लेमन ज्यूस पण वाढवू शकते, सॉल्ट वाढवू शकते, म्हणजे माझ्या गरजेप्रमाणे मी मिक्सचर बनवू शकते. So a mixture is formed when two or more substances mix with each other in a indefinite proportion. Indefinite कसल्याही proportion मध्ये मिक्स होतात आणि तो proportion आपण व्हॅरी करू शकतो, त्याला आपण काय म्हणणार आहे तर मिक्सचर. सो लेमन शरबत इज अ मिक्सचर ऑफ ऑल दिस थिंग. ठीक आहे, फाइन. सो व्हॉट अबाउट प्रॉपर्टीज. सी, मिक्सचर फॉर्म झाल्यानंतर ना शुगरचा जो स्वीटनेस होता तो गेला का? नो, नाही गेला. तुम्ही शरबत पिताना तुम्ही सांगू शकताय की हा गोड झाले रे, शरबत गोड झाले असं सांगू शकताय ना. येस, म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी होती, गोडवा त्याचा जो होता त्याची प्रॉपर्टी काय, शुगरची मेन प्रॉपर्टी काय, गोड. तो गोडवा आहे कसा आहे, म्हणजे मिक्सचर मध्ये त्याची प्रॉपर्टी निघून गेली का? नाही. सिमिलरली लेमन ज्यूस जो होता, लेमन ज्यूस कसा असतो टेस्टला, आंबट, सोर टेस्टला असतो. कसा असतो टेस्टला, सोर. असतो. मग त्याचे जे सोरनेस आहे ते असणारच आहे. तर म्हणणार हा लेमन ज्यूस इसमें लेमन ज्यादा स्क्वीज झालं, म्हणजे लिंबू जास्त पिळला गेलाय किंवा जास्त आणि जरा लिंबू पाहिजे होता. पण लेमन जेव्हा वॉटर मध्ये ऍड झालं किंवा शुगर मध्ये ऍड झालं म्हणून लेमन ज्यूस म्हणजे त्याचा सिट्रिक ऍसिड जो आहे तो वॉटर बरोबरही रिॲक्ट होत नाही, शुगर बरोबरही रिॲक्ट. म्हणून लेमन ज्यूसचा जो जे काही प्रॉपर्टीज लेमन ज्यूसचे आहेत ते आहेत असं म्हणतात. परत इथं काय आहे तर सॉल्ट. परत सॉल्ट काय देतात, सॉल्टीनेस. मग जास्त खारट झालंय, कमी खारट झालंय हे सांगू शकतो. पण सॉल्ट ऍड केली म्हणून काय सॉल्ट लेमन ज्यूस बरोबर, शुगर बरोबर, वॉटर बरोबर रिॲक्ट झाला नाही. त्यामुळे जेव्हा मिक्सचर्स फॉर्म होतात, मिक्सचर मधले जे सबस्टन्सेस असतात ते एक दुसऱ्याबरोबर रिॲक्ट होत नाही, ते फक्त एम्प्टी स्पेसेस मध्ये मिक्स होतात. काय होतं एम्प्टी स्पेसेस मध्ये, मिक्स. आणि मिक्स झाल्यानंतर त्याचे काय फॉर्म झाले, सबस्टन्स फॉर्म झाले. पण तो जो मिक्सचर फॉर्म झालेला आहे त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या नसतात, नवीन नसतात. त्याच्या प्रॉपर्टी ज्यापासून बनलाय त्याच प्रॉपर्टीज, त्याच्या प्रॉपर्टी तो ज्यापासून बनलाय त्याच प्रॉपर्टीज. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो? ठीक, फाइन. बघा पुढं ना, इथं एक व्हॉट इज मिक्सचर. दोन प्युअर सबस्टन्सेस आहेत, ते दोन प्युअर सबस्टन्सेस फक्त मिक्स झाले, केमिकली रिॲक्ट नाही झालेले. काय नाही झालेले, ते केमिकली रिॲक्ट झालेले नाही आहे. सो अ मिक्सचर इज अ सबस्टन्स कंप्राइजिंग टू और मोर कंपोनेंट्स दॅट आर नॉट केमिकली कंबाइंड. जे केमिकली कंबाइंड होत नाहीत. The component in a mixture retain their individual properties and can be separated by physical means. हा, जे काही त्यांचे प्रॉपर्टीज आहेत मिक्सचर मध्ये त्या सबस्टन्सचे ते चेंज होत नाही. आणि तुम्ही मिक्सचर्स हे फिजिकल मेथडने सेपरेट करू शकता. फिजिकल मेथड म्हणजे कोणते, तर एक फिल्टरेशन म्हणून असते, जाळी वापरून सेपरेट करणे, फिल्टरेशन. त्यानंतर डिस्टिलेशन, डिपेंडिंग अपॉन बॉइलिंग पॉइंट डिफरन्स सेपरेट करतो. त्यानंतर एक्सट्रॅक्शन. असे फिजिकल मेथड्स आहेत. त्या फिजिकल मेथड्स तुम्ही काय करू शकता तर मिक्सचर्सला सेपरेट करू शकता. समजते का? बघा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्युअर सबस्टन्सेस फक्त मिक्स झाले, केमिकली रिॲक्ट झाले नाही. केमिकली रिॲक्ट झालेले नाही म्हणून त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज चेंज नाही होणार, म्हणजे त्यांची आयडेंटिटी, त्या प्युअर सबस्टन्सची आयडेंटिटी, हे जे काही हा जो काही प्युअर सबस्टन्स आहे त्याची आयडेंटिटी मिक्सचर मध्ये गेल्यानंतर चेंज झाली नाही, ती प्रॉपर्टी आहे तशी त्याची राहणार. ठीक आहे ना. नेक्स्ट पॉइंट बघा, प्युअर सबस्टन्सेस. एकच मिनिट. जरा एका स्क्रीनमध्ये स्क्रीन ओव्हरलॅप झाली. इकडे बघा, प्रॉपर्टीज ऑफ मिक्सचर्स. मिक्सचरची
काय आहेत बघा. कंपोनेंट रिटेन देअर ओरिजिनल प्रॉपर्टीज. आताच आपण बघितलं ना, जे काय एलिमेंट्स, जे काय सबस्टन्सेस मिक्स झालेले आहेत ते प्रॉपर्टीज त्यांची आहे तशी ठेवतात, त्यामध्ये काय चेंज होत नाही. कंपोनेंट्स रिटेन देअर ओरिजिनल प्रॉपर्टीज, त्यांच्या प्रॉपर्टीज ते आहे तसे ठेवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर आणि सॉल्ट आहे, वॉटर आणि सॉल्ट मिक्स झालं म्हणून सॉल्ट आणि वॉटर रिॲक्ट नाही झाले, म्हणून सॉल्टचे जे काही प्रॉपर्टीज असतील किंवा वॉटरचे जे काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते चेंज होणार नाही. नेक्स्ट, नो फिक्स्ड रेशियो ऑफ कंपोनेंट्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की त्याचं प्रमाण फिक्स नाही आहे. जेव्हा तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्सेस मिक्स केला मिक्सचर बनवण्यासाठी, तर त्याचं प्रमाण फिक्स नाही आहे, त्याचं प्रमाण चेंज होऊ शकतो. त्याचं प्रमाण काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. आता सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगते, जर मी एअर घेतलं, एअरची डेफिनेशन काय सांगा. एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतो. एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more gases. Homogeneous mixture of 2 or more gases is what? Homogeneous mixture of oxygen, nitrogen, inert gases, carbon dioxide, and other flue gases. Other flue gases. Air homogeneous mixture. मिक्सचर आहे, होमोजेनियस सोडून द्या, काय आहे मिक्सचर आहे. समजून घ्या काय सांगते. एअर जर आपण घेतलं, आपण आयुष्यभर असं 8वी 9वी 10वी मध्ये बघतो की ऑक्सिजन आणि नायट्रोजन. तो नायट्रोजन 78% बाय व्हॉल्यूम आहे आणि ऑक्सिजन जो आहे तो 21% बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, हे दोन्ही मिक्स झाले. परत कार्बन डायऑक्साइड पण असतो एअर मध्ये, 0.05% गॅस असतो. त्यापेक्षा कमी कोण असतात तर इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस कोण, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन एक्सेट्रा. तो हे जे दोन्ही गॅसेस आहेत किंवा 1 2 हे जास्त प्रपोर्शन मध्ये, थोडं कमी एकदम कमी, हे सगळे गॅसेस फक्त मिक्स झाले, ते रिॲक्ट नाही झाले, मिक्स झाले ते रिॲक्ट नाही झाले. बरं, आता नेक्स्ट हे बघा, नो फिक्स्ड रेशियो ऑफ कंपोनेंट. म्हणजे रेशियो आपण हे पर्सेंटेज असं म्हणतो आहे, अप्रॉक्स म्हणतो. मी जर हा क्लासरूम घेतला आणि ह्या क्लासरूम मध्ये मी ऑक्सिजनचं पर्सेंटेज घेतला आणि नायट्रोजनचं पर्सेंटेज घेतला, वेगळा असतं. तेच मी जर जंगलात गेले आणि खूप सारी झाडे आहेत, तिथं जर मी जाऊन एअरचं कंटेंट बघितलं तर त्यामध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे 21% पेक्षा. त्याचं रिझन आहे की तिथं फोटोसिंथेसिस होते. मग फोटोसिंथेसिसच्या वेळी ऑक्सिजन बाहेर देतो ना, प्लांट ऑक्सिजन बाहेर देतात ना. आपण प्लांट, आपल्या आजूबाजूला प्लांट्स असावे पाहिजेत असं आपण का म्हणतो, कारण प्लांट फोटोसिंथेसिस करतात दिवसाला आणि ऑक्सिजन बाहेर देतात. मग तो ऑक्सिजन आपल्या बॉडीसाठी काय असतो, चांगला असतो. म्हणजे जरी मी इथं बघितलं ह्या क्लासरूम मध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइडचं प्रपोर्शन वेगळं असणार. तेच मी जंगल मध्ये, ग्रीनरी मध्ये गेले तिथं ऑक्सिजन, नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साइडचं प्रपोर्शन डिफरंट असणार. तेच मी जर इंडस्ट्रियल एरियामध्ये गेले एखाद्या, त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये परत ऑक्सिजनचं कंपोजिशन चेंज होणार आहे, नायट्रोजनचं कंपोजिशन चेंज होणार आहे, कार्बन डायऑक्साइडचं कंपोजिशन चेंज होणार आहे. ऍट द एंड सगळीकडे एअरच आहे. ऍट द एंड सगळीकडे काय आहे, एअरच आहे. ऍट द एंड सगळीकडे एअर आहे, पण ह्या एअरचं जे काही कंपोनेंट्स आहेत त्या कंपोनेंट्सचं प्रपोर्शन फिक्स नाही आहे, तो प्रपोर्शन व्हॅरी होत जातो. त्या एअरच्या कंपोनेंट्सचे जे काही ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड जे काही प्रपोर्शन्स आहेत ते काय होत जातात तर व्हॅरी होत जातात. समजतंय? So they do not have no fixed ratio of component. And separation can be achieved through physical methods. तुम्हाला सांगितलं physical methods, filtration, distillation, crystallization, extraction असं यूज करतो आणि आपण डिस्कस करायचे. And yes, mixtures do not have fixed melting or boiling point. त्यांचं melting किंवा boiling point काय नसते तर fixed असते. काय fixed असते? melting आणि boiling point काय नसते तर fixed असते. काय fixed असते? melting आणि boiling point काय नसते तर fixed असते. कोणाचं? मिक्सचर्स. ठीक आहे, आता तसं बघितलं ना मिक्सचर्स, हे मिक्सचर्स मेनली आपण 2 टाइप मध्ये क्लासिफाय करतो, होमोजिनियस मिक्सचर्स आणि काय असतात तर हेटेरोजिनियस मिक्सचर्स. कशाला
कशा केसेस मध्ये? इथं जे मिक्सचर्स आहेत हे जे मिक्सचर्स असतात हे मिक्सचर्स मेनली दोन टाइप मध्ये क्लासिफाय केले जातात. एक असते होमोजेनियस मिक्सचर. आता होमोजेनियस मिक्सचर्स, होमोजीनियस चं मीनिंग सांगतो. होमो म्हणजे सेम आणि जीनियस म्हणजे काय असते तर फॉर्म, सेम फॉर्म थ्रू. म्हणजे जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स मिक्स झाले त्यांनी सिंगल फेज फॉर्म केला. आणि ते सिंगल फेज फॉर्म केल्यानंतर मला माहितीच नाही की यामध्ये एकापेक्षा जास्त फेजेस प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल आता आपण काय बघितलं, एअर बघितला, एअर. आणि एअर आम्ही म्हणताना काय म्हटलं, एअर इज अ विच मिक्सचर, होमोजिनियस मिक्सचर असं म्हटलं. का होमोजिनियस मिक्सचर? त्याचं रिझन आहे की एअर कशाचं बनलेलं आहे, एअर बनलेला आहे ऑक्सिजन आणि नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, इनर्ट गॅसेस. एअर मध्ये कार्बन डायऑक्साइड आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, इनर्ट गॅसेस आहे, हे मिक्स झाले. आता तुमच्या समोर एअर आहे, तुम्हाला सांगू शकताय का तुम्ही, हा पार्टिकल बघा ऑक्सिजनचा आहे, हा पार्टिकल बघा कार्बन डायऑक्साइडचा आहे, हा पार्टिकल बघा नायट्रोजनचा आहे, सांगू शकताय का? तुम्ही एअरला फक्त फील करू शकता आणि तुम्ही म्हणू शकता की हा ही एअर आहे आणि यामध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, इनर्ट गॅस. समजते? सिंगल फेज, पूर्ण फेज गॅस, पूर्ण फेज गॅसेस, सगळे गॅसेस होते आणि मिक्सचर पण कसं जायचं गॅस. ज्यावेळी असे मिक्सचर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही की त्यामध्ये एकापेक्षा जास्त सबस्टन्सेस प्रेझेंट असतात, प्युअर सबस्टन्सेस, ते प्युअर सबस्टन्सेस एलिमेंट्स किंवा कंपाऊंड्स. ज्या केसमध्ये तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही ते मिक्स झाले, मिक्स झाल्यानंतर आपल्याला माहितीच नाही अरे ह्यामध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल काय, बेस्ट एक्झाम्पल का तुम्हाला सांगते, तुम्ही पाणी घ्या घरी, त्या पाण्यामध्ये सॉल्ट ऍड स्टर करा, सॉल्ट, ती सॉल्ट कम्प्लिटली डिसॉल्व्ह होणार आणि तो पाणी कसं असतो, जेव्हा एखादा माणूस सुटून जाईल किंवा तुमचा बहीण किंवा भाऊ त्याला पाणी मागितलं, तुम्ही पाण्यामध्ये सॉल्ट ऍड केला आणि दिला, पिल्यानंतर मला समजणार आहे की त्यामध्ये सॉल्ट होते. येस नो? मला काय खारट पाण्यामध्ये समजते की नाही, फाईट. बट द मेन मोटिव्ह वॉज अंडरस्टँडिंग होमोजेनियस मिक्सचर्स, की सॉल्ट जेव्हा सॉल्ट सॉलिड स्टेट मध्ये होती, तुम्ही त्याला वॉटर मध्ये ऍड केला, ती कम्प्लिटली डिसॉल्व्ह झाली, सिंगल फेज वॉटरफॉल झाली. म्हणजे सॉल्ट होती सॉलिड स्टेट मध्ये, ती पाण्यामध्ये लिक्विड मध्ये घातल्यानंतर लिक्विड मध्ये कम्प्लिटली डिसॉल्व्ह झाली, कम्प्लिटली डिसॉल्व्ह होऊन तुम्हाला सिंगल फेज मिळाला जो की लिक्विड स्टेट आहे, म्हणजे सेम फेज थ्रू. सिमिलरली सॉल्ट ऐवजी तुम्ही काय ऍड करा, शुगर ऍड करा, शुगर इन वॉटर ऍड करा, सेम होणार आहे. कॉपर सल्फेट क्रिस्टल्स वॉटर मध्ये ऍड करा, सेम. तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही की त्यामध्ये शुगर इन वॉटर आहे किंवा सॉल्ट इन वॉटर आहे किंवा कॉपर सल्फेट क्रिस्टल्स इन वॉटर आहे, कारण ते मिक्स झाल्यानंतर ते फॉर्म अ uniform distribution of particle takes place and they mix throughout such a way की सिंगल फेज फॉर्म होते. म्हणजे तुम्हाला एकच फेज, तुम्हाला वाटतं की हे सगळं एकच सबस्टन्स आहे, हे थ्रूआउट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, हे थ्रूआउट एकच सबस्टन्स. तशा मिक्सचर्सला आपण कसा मिक्सचर म्हणतो तर होमोजेनियस मिक्सचर्स. बाळांनो होमोजेनियस मिक्सचर्सचे बेस्ट एक्झाम्पल्स बघा. होमोजेनियस मिक्सचर्सचा एक बेस्ट एक्झाम्पल आहे एअर. आणि एअर काय आहे तर त्यामध्ये दोन्ही गॅस आहेत, जे काही कंपोनेंट आहेत ते सगळे काय आहेत तर गॅस. मग शुगर आणि सॉल्ट, शुगर प्लस वॉटर, शुगर प्लस वॉटर किंवा सॉल्ट प्लस काय आहे तर वॉटर, अगेन इट इज एन एक्झाम्पल ऑफ व्हॉट, होमोजेनियस मिक्सचर. नाउ हैव यू heard about alloys? Have you heard about alloys? What are alloys? Have you heard about alloy? Have you heard alloy? Have you heard any time alloy? Metals असतात alloy. कशाचे असतात alloys? Alloy is a homogeneous mixture of metal. Alloy ची डेफिनेशन आहे. आपण डेफिनेशन आजपर्यंत आयुष्यात रटला. आज आपल्याला ही डेफिनेशन समजून घ्यायची आणि कन्सेप्ट समजून घ्यायची. ठीक आहे? So what is alloy? Alloy is a homogeneous mixture. Alloy is a homogeneous mixture of two or more metal. Two or more metal. Or one metal, other non-metal.
दुसरा काय आहे तर नॉन मेटल, एक मेटल आहे दुसरा काय आहे तर नॉन मेटल. मग अलॉयज कोण आहेत? ब्रास. ब्रास कशाचा अलॉय असतो? ब्रास इज एन अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. स्टील, स्टील इज एन अलॉय ऑफ आयर्न प्लस कार्बन. स्टील इज एन alloy of what? आयर्न प्लस काय असणार आहे तर कार्बन. हे बघा तुम्ही म्हणणार हे दोन्ही सॉलिड स्टेट ते मिक्स कसे होतील, तर आपण ह्याला पहिला वितळतो. कॉपरला पण वितळतो, झिंकला पण वितळतो. आणि कॉपर मध्ये स्मॉल अमाउंट ऑफ झिंक ऍड, झिंकचं वितळलेलं पार्ट मेल्टेड झिंक इज ऍडेड इन मेल्टेड कॉपर अँड स्टर्ड मिक्स्ड रिॲक्ट होते. रिॲक्ट होते. अलॉय आहे, अलॉय इज अ मिक्सचर, म्हणजे त्यातले जे मेटल्स आहेत ते एक दुसऱ्याबरोबर रिॲक्ट होणार नाही. सेम स्टील जर मी म्हटलं तर स्टील मध्ये लोखंड आहे, लोखंडला वितळलं. कार्बन आहे, कार्बनला पण वितळतो वितळते नाही वितळते का तो नॉन मेटल आहे, त्याला डायरेक्ट इंटरस्पेशल स्पेस मध्ये ऍड करतो आणि काय बनणार तर. सो जेवढे काही तुम्ही बघताय ब्रास, ब्रॉन्झ, कमी मेटल आणि निको आणि काय बघितलं असलेला तर स्टील, हे सगळे 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 अलॉयज जे आहेत ते होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस म्हणजे जेव्हा त्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस मिक्स झाले त्यांनी सिंगल फेज फॉर्म. काय फॉर्म केली त्यांनी? काय फॉर्म केली त्यांनी? सिंगल फेज. काय फॉर्म केली त्यांनी? सिंगल फेज. काय फॉर्म केली त्यांनी? सिंगल फेज. आता परत एक एक्झाम्पल देते. सगळ्यात फेवरेट एक्झाम्पल बघा खूप जणांचा असेल, इथेनॉल प्लस वॉटर. तुम्ही असं कुठेतरी बघितलं असेल की हा पार्टीमध्ये गेलेला, पिक्चर मध्ये दाखवलं पार्टीमध्ये गेलेलं, त्याला ज्यूस आहे म्हणून दिलं, पण त्या ज्यूस मध्ये काय होतं? अल्कोहोल पण होतं. सिमिलरली आता आपल्या आजूबाजूला कुठेतरी काहीतरी कधीतरी बघितलं असेल की आहेत कोणतरी ते अल्कोहोल घेतात, मग त्यामध्ये जरा पाणी ऍड करतात किंवा उलट पण असू शकतं पाणी घेतात त्यामध्ये थोडंसं अल्कोहोल ऍड करू शकतात. पिणारा माणूस कोण आहे आणि त्याची रिक्वायरमेंट कशी, तर ते मिक्स झाल्यानंतर सिंगल फेज फॉर्म, दॅट इज होमोजिनियस. सो वॉटर आहे त्यामध्ये अल्कोहोल ऍड करा किंवा अल्कोहोल मध्ये वॉटर ऍड करा, मला समजणार नाही की त्यामध्ये वॉटर ऍड केलेला आहे की नाही. आता एक मज्जा सांगते, जे बियर आहे ना बियर, ते बियर मध्ये 0.5% अल्कोहोल असते, राहिलेलं वॉटर असते. आणि वॉडका जर घेतला तर वॉडका मध्ये 60 to 70% अल्कोहोल असते आणि राहिलेलं वॉटर असते. तुम्हाला माहित आहे ना? मला माहित आहे, मला माहित आहे म्हणजे मी केमिकल इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे म्हणून मला माहित आहे. आणि आम्हाला हे सगळे ब्रिवरीज डिस्टिलरीज वगैरे होते जिथे आम्ही जाऊन बघून प्रोसेस कशी चालते वगैरे बघितले. सो आजपर्यंत आपल्याला दारू दारू म्हणजे दारू म्हणजे त्यामध्ये पण प्रकार, ते प्रकार काय आहेत तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल विथ रिस्पेक्ट टू वॉटर चेंज. म्हणजे वॉटर तर असणारच, 100% अल्कोहोल तर आपण पित नाही, तर मस्त जळते, एक फिलिंग येते, खराब डॅमेज होते आपलं जे काही लिव्हर आहे किंवा आपली जी स्किन आहे वगैरे, समजते. सो अल्कोहोल इन वॉटर और वॉटर इन अल्कोहोल इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर कोण असतात? For the homogeneous mixture, uniform composition flow. Components are evenly distributed and are not even easily visible. Visible म्हणजे डोळ्याला दिसत नाही. ह्याचं सांगते तुम्हाला पुढं, म्हणजे पुढं अजून होमोजिनियस मिक्सचरला आपण क्लासिफाय करतो एका टाइप मध्ये, त्यावेळेस सांगते. मग एक्झाम्पल्स काय? It is a mixture of nitrogen, oxygen, other gases. Salt water, salt dissolved in evenly in water. Sugar solution, sugar dissolved in evenly in water. Alloys, alloy is a homogeneous mixture of four more metals, alloys, brass, bronze, alnico, steel, etc. त्यानंतर आणि काय ना अल्कोहोल इन वॉटर इज एन एक्झाम्पल ऑफ होमोजेनियस मिक्सचर्स. ठीक आहे. आता mixtures can also be classified as a heterogeneous mixtures. Heterogeneous, hetero different, hetero different, genius phase, different phase. कसली फेज असते? डिफरंट काय असते तर फेज. आता बघूया. ठीक, आता हेटेरोजेनस मिक्सचर्स मध्ये बघा, ठीक, हेटेरोजेनस मिक्सचर्स मध्ये काय असणार आहे? दोन किंवा दोनपेक्षा जास्त फेजेस मिक्स झालेले आहेत आणि प्रॉपर्टीज मिक्सचर्स असणार आहेत. मिक्स झालेले आहेत, कोणत्याही प्रपोर्शन मध्ये मिक्स झालेले आहेत, त्यांची प्रॉपर्टीज व्हॅरी होऊ शकतात, पण त्यामध्ये दोन वेगवेगळे फेसेस आहेत हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्यामध्ये
दोन वेगवेगळे फेजेस प्रेझेंट आहेत हे आपण काय करू शकतो तर आयडेंटिफाय करू शकतो. त्या ह्याला आपण काय म्हणतो हेट्रोजेनस मिक्सचर्स. मग हेट्रोजेनस मिक्सचर्सचे एक्झाम्पल आपल्याला सोप्या भाषेत समजतील असे कोण आहेत? सँड इन वॉटर. आपल्याला समजतील असे कोण आहेत तर सँड प्लस वॉटर. आता वॉटर मध्ये जर सँड घातलं तर मला समजते सँड वेगळी फेज आहे आणि वॉटर काय आहे तर वेगळी फेज आहे. त्यानंतर ना आयन फिलिंग्स. आयन फिलिंग्स इन सँड. फिलिंग्स इन सँड जरी मी ऍड केलं तर मी सेपरेट करू शकते ह्याला इझिली आणि मी सांगू शकते की सँड पार्टिकल्स वेगळे आहेत आणि आयन पार्टिकल्स काय आहेत तर वेगळे आहेत. बाळांनो जेवढी तुम्ही जॅम जेलीज तुमचे फेस वॉशेस बघताय बटर शॅम्पूज बघताय हे सगळे हेट्रोजिनस मिक्सचर्स. हे सगळे कसले मिक्सचर्स आहेत तर हेट्रोजिनस मिक्सचर्स. विथ द हेल्प ऑफ सर्टन प्रॉपर्टी आपण त्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतो की त्यामध्ये एकापेक्षा जास्त फेज प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? एकापेक्षा जास्त फेज काय आहे तर प्रेझेंट. ऑइल अँड वॉटर. Oil and water is also the best example of heterogeneous mixtures. Oil and water स्टर करून सोडला परत ते सेपरेट होते. परत ते काय होते? So what are heterogeneous? A heterogeneous mixture is a mixture that has non-uniform composition. Non-uniform composition. This means that different components of mixtures are visible and the properties vary from one part of the mixture to the other. थोड्या पार्ट मध्ये ते पार्टिकल्स दिसतात, थोड्या पार्ट मध्ये तो पार्टिकल आहे हे दिसतच नाही. थोड्या पार्टच्या प्रॉपर्टीज थोड्याशा चेंज होतात, ह्या पार्टच्या प्रॉपर्टीज परत चेंज होतात कारण पार्टिकल्स कमी जास्त झाले त्यामुळे. ठीक आहे. नॉन युनिफॉर्म कंपोजिशन. द सबस्टन्सेस आर नॉट इव्हनली डिस्ट्रीब्युटेड. नाउ विजिबल कंपोनेंट. दिस इज विजिबल कंपोनेंट म्हणजे त्यांना काय सांगायचं आहे की तुम्ही त्या दोन ते तीन सबस्टन्सेस जे मिक्स झालेले आहेत त्यातल्या एक सबस्टन्स किंवा दोन सबस्टन्स आयडेंटिफाय करू शकतात नेकेड. बट कितीपर्यंत रिलायबल आहे तर परत आपण हेट्रोजेनस मिक्सचरला क्लासिफाय करतो, सस्पेन्शन आणि कोलॅक्स. परत आपण कोणाला क्लासिफाय करतो? हेट्रोजेनस मिक्सचरला सस्पेन्शन आणि कोलॅक्स. सो त्यावेळी तुम्हाला विजिबिलिटीचा कन्सेप्ट सांगेल की विजिबल कंपोनेंट्स यू कॅन सी द डिफरंट पार्ट्स दॅट मेक्स अप द मिक्सचर. ठीक आहे, यू कॅन सी मीन सर्टन केसेस यू मे नॉट सी, तुम्ही बघू पण शकत नाही. ठीक आहे. आता मे कंटेन डिफरंट फेज म्हणजे सॉलिड लिक्विड गॅस दॅट आर इझिली डिस्ट्रीब्युशन. ऑइल आणि वॉटरचा मिक्सचर जर घेतला तर मला समजू शकते ऑइलची विलाय वेगळी असणार आहे, वॉटरची विलाय वेगळी असणार आहे. जर मी सँड आणि वॉटर घेतलं तर सँड सॉलिड स्टेट मध्ये राहणार आहे आणि वॉटर लिक्विड स्टेट मध्ये राहणार आहे, त्यामुळे त्याची पण फेज काय असणार आहे? वेगळी असणार आहे. त्याची पण फेज काय असणार आहे? वेगळी. सो नेक्स्ट ते काय आहे तर त्यांना सेपरेट इझिली बघा. होमोजेनियस मिक्सचर्स किंवा हेटेरोजेनियस मिक्सचर्स याचे कंपाउंड्स कॅन बी सेपरेटेड बाय सिंपल फिजिकल मेथड्स. मी तुम्हाला सांगितलं की हेटेरोजेनियस मिक्सचर्स आपण मेनली दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो, सस्पेन्शन आणि काय असतात तर कोलॅक्स. हे बघा हे जेलीज, हे बटर, आईस्क्रीम आणि हे सस्पेन्शन तुमची औषधं, चहा, दूध. इट इज एन एक्झाम्पल ऑफ व्हॉट? सस्पेन्शन. हा चार्ट बघ. ऍक्च्युली थोड्या गोष्टी इथं प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्यायच्या. जसं आपण मिक्सचर्स म्हटलं, मिक्सचर्स आर मेनली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, दॅट इज होमोजिनियस मिक्सचर. कसला मिक्सचर आहे तर होमोजिनियस मिक्सचर. आणि दुसरे कोणते मिक्सचर्स आहेत तर हेटेरोजिनियस मिक्सचर. नेक्स्ट मिक्सचर कोणता आहे तर हेटेरोजिनियस मिक्सचर्स. आता होमोजिनियस मिक्सचर म्हणजे सेम फेज थ्रू आउट. आणि आपण म्हटलं की होमोजिनियस मिक्सचर मध्ये सेम फेज थ्रू आउट म्हणजे किंवा दोन पेक्षा जास्त फेजेस मिक्स झाले तर आपल्याला सिंगल फेज दिसते, आपण असं म्हटलं. त्या होमोजिनियस मिक्सचर मधला एकच प्रकार येतो सोल्युशन्स. जसं एलिमेंट्सचं आपण क्लासिफिकेशन केलं मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स मध्ये, तसं होमोजिनियस मिक्सचरचा एकच प्रकार येतो सोल्युशन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तर ट्रू सोल्युशन्स म्हणतो. आता
हे जे होमोजेनियस मिक्सचर्स आहेत ज्याला आपण ट्रू सोल्युशन्स म्हणतो, हे असे काय म्हणजे थ्रू आउट युनिफॉर्म का असतील किंवा आपण त्यामध्ये एक पेक्षा जास्त फेज प्रेझेंट आहे हे का सांगू शकत नाही? त्याचा आन्सर आहे त्याची पार्टिकल साइज. जे सोल्युशन्स असतात, जे होमोजेनियस मिक्सचर, हे बघा होमोजेनियस मिक्सचर जे बनवतात ते सोल्युशन्स असतात आणि ते जे सोल्युशन्स असतात त्या सोल्युशन मध्ये जो काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे त्याची पार्टिकल साइज 10⁻⁻7 सेंटीमीटर पेक्षाही कमी असते. सी लेस दॅन 10⁻⁻7 सेंटीमीटर, लेस दॅन 10⁻⁻7 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर पेक्षा लेस दॅन झाले आणि लेस दॅन 10⁻⁹ मीटर 1 मीटर इज इक्वल्स टू 10⁻⁹ मीटर नॅनोमीटर असते किंवा 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ काय असते मीटर. उत्तर मिळतं का बघा तुम्हाला ह्यामध्ये. ट्रू सोल्युशन्स ज्याला आपण होमोजेनियस मिक्सचर म्हणतो हे युनिफॉर्म थ्रूआउट असतात किंवा ह्यामध्ये एक पेक्षा जास्त फेज प्रेझेंट आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकत नाही नेकेड आईज न. का? त्याचं रिझन आहे त्याची पार्टिकल साइज. काय रिझन आहे त्याचा? पार्टिकल साइज. बघा जे काही होमोजेनियस मिक्सचर्स आहेत त्यामध्ये मग सॉल्ट इन वॉटर असू दे, शुगर इन वॉटर असू दे, एअर ऑक्सिजन नायट्रोजन असू दे, ह्यांची जी पार्टिकल साइज आहे नॅनोमीटर्स मध्ये आणि नॅनोमीटर्स मध्ये पार्टिकल दिसत नाही. ह्यूमन बीच्या डोळ्यात नॅनोमीटर्स मध्ये दिसत नाही. हा ठीक आहे मिलीमीटर्स मध्ये बघू शकतो आपण, मायक्रोमीटर्स नंतर मायक्रोस्कोप यूज करू शकतो. पण नॉर्मली होमोजेनियस मिक्सचर्स मध्ये जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत ते आपल्याला दिसत नाहीत किंवा एक पेक्षा जास्त फेज प्रेझेंट आहे दिसत नाही आणि युनिफॉर्मली मिक्स झालाय असं म्हणतो कारण त्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत त्यांची पार्टिकल साइज किती आहे? लेस दॅन 10⁻⁷ सेंटीमीटर. काय आहे? काय आहे? लेस दॅन 10⁻⁷ काय आहे तर -7 सेंटीमीटर. समजते का बघा काय सांगते? होमोजेनियस मिक्सचर मध्ये एकच प्रकार आहे ट्रू सोल्युशन्स किंवा सोल्युशन्स आणि ट्रू सोल्युशन्स किंवा सोल्युशन्स ज्यामध्ये जे काही पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलची साइज काय आहे 10⁻⁷ सेंटीमीटर. ते काय माझ्या डोळ्याला दिसणार नाही. त्यामुळे मी आयडेंटिफाय किंवा ह्यूमन बीइंग आयडेंटिफाय करू शकत नाही की त्यामध्ये एक पेक्षा जास्त काय आहे फेजेस प्रेझेंट आहे. मग जे काय आपले सोल्युशन होते आपण जेवढे काय एक्झाम्पल होमोजेनियस मिक्सचर्स ते बघितले. काय बघितला? एअर बघितला, अल्कोहोल इन वॉटर बघितलं, ब्रास अलॉय बघितला मेटलचा, स्टील, शुगर इन वॉटर किंवा सॉल्ट इन वॉटर. जेवढे एक्झाम्पल्स बघितला ना ह्या सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये जो पार्टिकल साइज होता ना तो पार्टिकल साइज कमी होता. या सगळ्या केसेस मध्ये पार्टिकल साइज किती आहे? 10⁻⁻7 सेंटीमीटर पेक्षाही कमी. किती आहे? 10⁻⁻7 सेंटीमीटर पेक्षाही काय असणार आहे तर कमी. आता मग हेटेरोजेनियस मिक्सचर्स. कसले मिक्सचर्स? हेटेरोजेनियस मिक्सचर्स. हेटेरोजेनियस मिक्सचर्स जे आहेत हे हेटेरोजेनियस मिक्सचर्स परत जेव्हा आपण क्लासिफाय करतो दोन टाइप मध्ये तर ते दोन टाइप कोणते आहेत तर कोलाइड्स आणि काय आहेत तर सस्पेन्शन्स. हेटेरोजेनियस मिक्सचर्स जेव्हा आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय करतो त्याला कशामध्ये क्लासिफाय केलं? कोलाइड्स आणि सस्पेन्शन. बाळांनो आता हे कोलाइड्स आणि सस्पेन्शन आयडेंटिफाय झाले कोणाच्या बेसिस वरती? पार्टिकल साइज. कोणाच्या बेसिस वरती? कोणाच्या बेसिस वरती? पार्टिकल साइज. काय पार्टिकल साइज? कोलाइड्स पार्टिकल साइज असते 10⁻⁴ टू 10⁻⁻7 सेंटीमीटरच्या मध्ये. कोलाइड्स पार्टिकल साइज काय असते? 10⁻⁴ टू 10⁻⁷ सेंटीमीटर. आणि सस्पेन्शनचं पार्टिकल साइज असते मोर दॅन 10⁻⁷ सेंटीमीटर. आता हे सस्पेन्शनचे असतात बघा. सस्पेन्शन इज अ होमोजेनियस मिक्सचर. इट सेपरेट्स ओव्हर अ टाइम. सेपरेट्स ओव्हर अ टाइम म्हणजे जर तुम्ही घरी गढूळ पाणी आलं, आता पावसाचे दिवस आहेत गढूळ पाणी घरी आला तर मम्मी त्याला आहे तसं ठेवते थोड्या वेळासाठी एक दिवसभर.
तर जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स डस्ट पार्टिकल्स होते ते सेटल डाऊन होतात, सगळे होते पण जे सेटल डाऊन झाले ते सस्पेंडेड पार्टिकल्स होते, त्यांची साइज 10⁻⁴ सेंटीमीटर पेक्षा काय होती जास्त आणि ते मी बघू शकते सस्पेंडेड पार्टिकल्स जे आहेत मी नेकेड आईज ने डिफरन्शिएट करू शकते, त्यामुळे वॉटर हा डिफरंट पार्टिकल झाला, सस्पेंडेड पार्टिकल हा डिफरंट झाला, म्हणून हेटेरोजेनस मिक्सचर्स मध्ये दोन वेगवेगळे फेजेस आहेत हे आयडेंटिफाय करू शकतो. फरक आहे, जरा फरक आहे सस्पेन्शन आणि कोलाइड्स मध्ये, जरा समजून घ्या. मग सस्पेंडेड पार्टिकल सस्पेन्शन मध्ये जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते इझिली सेटल डाऊन होतात, ते इझिली सेटल डाऊन होतात. समजतं मी काय सांगितलं? सो येस, सी अ सस्पेन्शन is a heterogeneous mixture, it separates over time and a great example is oil and vinegar and sand and water. Sand and water मध्ये जी sand आहे आरामात इझिली डिपॉझिट होणार आहे आणि ऑइल आणि विनेगर मध्ये विनेगर आणि ऑइल काय होणार आहे तर वेगळा लेयर फॉर्म होणार आहे आणि ह्याचे जे काही पार्टिकल्स आहेत सस्पेन्शनचे जे काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स मी डोळ्याने बघू शकते, आयडेंटिफाय करू शकते. मग हू आर कोलाइड्स? Colloids are in between solution and suspension. Colloids are like a two-end. Colloid is in between suspension and true solution. True solution ची पार्टिकल साइज एकदमच छोटी असते आणि सस्पेन्शन ची पार्टिकल जरा मोठी असते. मग सस्पेन्शन ची जे काही पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल साइज माझ्या डोळ्याला दिसू शकते, मी आयडेंटिफाय करू शकते. ट्रू सोल्युशनचे कॉन्स्टंट पार्टिकल मला दिसतच नाही, त्यामध्ये होमोजेनस आहे, त्यामधला म्हणजे कोलाइड्स. कोलाइड्स असतात की जे दोन फेजेस प्रेझेंट आहेत एका दुसऱ्यामध्ये मिक्स झालेले आहेत आणि मी सांगू पण शकते की त्यामध्ये मिक्स झालेले आहेत किंवा सर्टन केसमध्ये मी नाही सांगू शकत, थोडे इफेक्ट्स लागतात, स्कॅटरिंग इफेक्ट ऑफ लाईट, लाईक टिंडाल्स इफेक्ट, इलेक्ट्रोफोरेसिस, या सगळ्या कन्सेप्टला मी सांगू शकते की त्यामध्ये दोन वेगळे फेजेस आहेत कोलाइड्स सिस्टम नॉर्मली जरी नाही सांगत. समजते? हा, मग कोलाइड्स कोणाची ज्यांची पार्टिकल्स 10⁻⁴ to 10⁻⁷, ज्याची पार्टिकल साइज 10⁻⁴ to 10⁻⁷ सेंटीमीटर आहे त्याला आपण काय म्हणतो तर कोलाइड्स. So a colloid contains particles that are in between the size of these two solutions and suspensions. They do not separate into layers. They easily layers मध्ये separate होऊ शकत नाहीत. त्याला प्रेसिपिटेशन, कोॲग्युलेशन अशी प्रोसेस वापरावी लागते. दोन जे काही फेजेस आहेत किंवा जे काही फेजेस आहेत त्याला सेपरेट करण्यासाठी. Fog is a colloid. A property of colloid is scattering effect of light. आता हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगते काय. आता नॉर्मली ह्या क्लासरूम मध्ये किंवा जिथं तुम्ही बसलाय तिथं मॅक्सिमम लाईट आहे, ठीक आहे, त्यामुळे माझ्या समोर किंवा तुमच्या समोर जे डस्ट पार्टिकल्स आहेत ते तुमच्या डोळ्याला दिसणार नाही किंवा माझ्या डोळ्याला दिसणार नाही. बरं, मी ह्या क्लास मध्ये सगळी लाईट घालते किंवा तुम्ही ज्या क्लासरूम मध्ये बसलाय किंवा जिथं तुम्ही बसलाय तिथं तुम्ही सगळी लाईट घालते आणि छोटीशी किरण असते ना तशी लाईट सोडली तुम्ही, छोट्याशी किरणसारखी लाईट सोडली, किरण म्हणजे थोडीशी लाईट तुम्ही सोडली, थोडीशी लाईट सोडली. जिथं तुम्ही लाईट सोडलाय त्या पूर्ण रूम मध्ये किंवा ह्या पूर्ण रूम मध्ये किंवा जिथं तुम्ही बसताय तर तुम्हाला त्या डस्ट पार्टिकल फिरताना दिसतात का? मग झालं का? म्हणजे एअर आणि डस्ट पार्टिकल्स कोलाइड्स. कसली सिस्टीम आहे ती? कोलाइड. कारण नॉर्मली तर मला ते पार्टिकल्स दिसत नाहीये पण त्याला लाईट पार्टिकल जेव्हा लाईट मी सोडली तेवढ्याच रिजनला तर ते धडकले ना, ते धडकलेली पाक मला दिसते, त्या पाकमुळे मला डस्ट पार्टिकल्स विजिबल झाले. रात्री आपण गाडीची लाईट ऑन करतो, गाडीची लाईट ऑन केल्यानंतर अशी स्कॅटर होते ना, त्याला स्कॅटरिंग इफेक्ट ऑफ लाईट म्हणतो, टिंडाल्स इफेक्ट म्हणतो. कारण एअर मध्ये जे डस्ट पार्टिकल्स आहेत, एअर मध्ये काय आहे? डस्ट पार्टिकल्स. एअर मध्ये जे डस्ट पार्टिकल्स आहेत त्या डस्ट पार्टिकल्सला ती लाईट धडकते आणि स्कॅटर होते. म्हणजे कोलाइड्स ही अशी सिस्टीम आहे which is in between solution and suspensions. ज्यामध्ये असं म्हणते की ती सोल्युशन सारखी बिहेव करते सर्टनली, नेकेड आईज दिसू शकत नाही, पण स्कॅटरिंग इफेक्ट ऑफ लाईट आहे, टिंडाल्स इफेक्ट आहे, ब्राउनिंग मुवमेंट्स असे जे इफेक्ट केले तर त्याचे कॉन्स्टंट पार्टिकल दिसू शकतात ना. म्हणून ते कसलं मिक्सचर आहे तर हेटेरोजेनस मिक्सचर. म्हणून ते कसलं मिक्सचर आहे? हेटेरोजेनस मिक्सचर. समजलंय इथपर्यंत? सो दिस वाज ऑल अबाउट मिक्सचर्स. This was all about mixtures. See, today we discussed about mixtures. And these 4 lectures, ह्या 4 lectures मध्ये आपण मॅटरचं केमिकल कंपोजिशनचं क्लासिफिकेशन बघितलं. हे पॉइंट समजला असेल तर बघा. मग उद्या आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम स्टार्ट करायचं. म्हणजे पुढच्या लेक्चरला मी स्ट्रक्चर ऑफ ॲटम स्टार्ट करणार.
आणि खूप बेसिक पासून स्टार्ट करणार आहे आणि एका स्टोरी सारखं सांगणार आहे. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी आपल्याला बायफर्केट करून काय करायचे, अंडरस्टँड करून घ्यायचे. कारण आपल्याला 11वीला टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ ऍटम. मग तो जर टॉपिक समजायचा असेल तर आपल्याला बेसिक लेक्चर्स करणे गरजेचं आहे. सो ऑलवेज बी कनेक्टेड टू माय क्लासरूम. जेव्हा कधी माझं लेक्चर येईल तेव्हा बघा, त्याचे नोट्स बनवा आणि काही डाऊट्स असतील तर मला मेसेज करा. ओके बाय. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.